interim dividend paid. इंटेरिम डिव्हिडंड पेड कोणत्याही प्रकारचा डिव्हिडंड ॲप्रोप्रिएशन अकाउंटमध्ये. इंटेरिम डिव्हिडंड पेड आहे 25,000 ॲप्रोप्रिएशन अकाउंट. स्टॉक ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट टू ओपनिंग स्टॉक ओपनिंग स्टॉक 1,90,000 1,90,000. नंतर फर्निचर झालं, पॅटर्न झालं, पेटेंट झालं, सन्ड्री डेप्टर्स झालं, कॅश इन हँड कॅश इन हँड 14,500. कॅश ॲट शेड्यूल्ड बँक असेट भागावर लिहा. कॅश ॲट शेड्यूल्ड बँक कॅश ॲट शेड्यूल्ड बँक 84,000. सिक्युरिटी डिपॉझिट सिक्युरिटी डिपॉझिट 4,000. आपल्या कंपनीने कुठेतरी दुसरीकडे डिपॉझिट ठेवला म्हणून डेबिट भागावर दिला. डेबिटची एंट्री डेबिटवर. नेक्स्ट परचेसेस 2 ट्रेडिंग अकाउंट. परचेसेस दिला आहे 6,36,550. 6,36,550 मायनस विरुद्ध भागावर चेक करा. परचेस रिटर्न 6,36,550. 6,36,550. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस झाला आहे
नंतर डिबेंचर रिडम्शन फंड, शब्द अंडरलाईन करा. इन्व्हेस्टमेंट, डेबिटची एंट्री डेबिटवर, डेबिटची एंट्री डेबिट भागावर. इन्व्हेस्टमेंट म्हणते डिबेंचर रिडम्शन फंडाचा जमा झालेला पैसा कुठेतरी दुसरीकडे इन्व्हेस्ट केला आहे. इन्व्हेस्ट केला असल्यामुळे डेबिट भागावर दिला आहे. इन्व्हेस्टमेंट आहे तो. डिबेंचर्स रिडम्शन फंड. इन्व्हेस्टमेंट म्हणते शेवटी डिबेंचर रिडम्शन फंडाचा जमा झालेला पैसा त्यांनी दुसरीकडे कुठेतरी इन्व्हेस्ट केला आहे. डेबिटची एंट्री डेबिटवर 50,000. नंतर वेजेस ट्रेडिंग अकाउंटमध्ये लिहा. वेजेस टू वेजेस दिला आहे 2,95,000. 2,95,000. नंतर रिपेअर्स अँड रिन्युअल्स खर्चाचं पद आहे. रिपेअर्स अँड रिन्युअल्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट भागावर 12,000. नेक्स्ट फॅक्टरी पॉवर. फॅक्टरी से संबंधित कोणताही खर्च. फॅक्टरी पॉवर फॅक्टरी से संबंधित कोणताही खर्च. ट्रेडिंग अकाउंट 25,000. नंतर रेट्स अँड टॅक्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट, कोणताही खर्चाचा पद. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. रेट्स अँड टॅक्सेस टू रेट्स अँड टॅक्सेस आहेत 13,500. 13,500. टू सॅलरीज 11,250. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस विक्रीशी संबंधित खर्च. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस सेल्सशी संबंधित खर्च. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 10,750. 10,750. नंतर डिस्काउंट अलाउड, आपल्या कंपनीने ग्राहकांना डिस्काउंट दिला. डिस्काउंट अलाउड 10,200. 10,200.
डायरेक्टर फीस ऑफिसशी संबंधित 4,200 बॅड डेप्टर्स झाला आहे मगाशी. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स पहिल्यांदा डिबेंचर्स घ्या. क्रेडिट भागावर डिबेंचर्स दिले असतील, त्याला पहिल्यांदा घेऊन टाका, अंडरलाईन करा. 8% डिबेंचर्स लायबिलिटीज भागावर 8% डिबेंचर्स आहेत 2 लाख. जर एखाद्या पदासमोर असा पर्सेंटेज दिला असेल तर डीम्ड ॲडजस्टमेंट गुप्त समायोजना समजायची. 8% डिबेंचर्स आहे, गुप्त समायोजना आहे. या डिबेंचर्सवर आजपर्यंत जर काही इंटरेस्ट दिला असेल, डिबेंचर्सवर इंटरेस्ट पेड केला असेल, तर तो इंटरेस्ट डेबिट भागावर दिला असतो. पेड केला असेल तर ट्रायल बॅलन्सच्या डेबिट भागावर असतो दिला. इंटरेस्ट ऑन डिबेंचरच्या नावानं दिला आहे. इंटरेस्ट ऑन डिबेंचरच्या नावानं दिला आहे 8,000. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट भागावर देणं म्हणजे पेड. ट्रायल बॅलन्समध्ये कोणताही पद दिला असो त्याला म्हणायचं पेड. आणि जर का याच्यावर काही आउटस्टँडिंग असेल, अदत्त असेल आउटस्टँडिंग, तर तो शोधून काढावा लागतो. कसं शोधून काढायचं? आपल्या कंपनीने डिबेंचर्स विकले आहेत 2 लाखाचे. 2 लाखाच्या डिबेंचर्सवर 8% दराने द्यायला पाहिजे इंटरेस्ट. किती द्यायला पाहिजे? 16,000. 2 लाखावर 8% दराने द्यायला पाहिजे 16,000. 16,000 रुपयाचा इंटरेस्ट द्यायला पाहिजे, पण आपली कंपनी पेड करते फक्त 8,000. आपल्या कंपनीनं इंटरेस्ट पेड केला आहे 8,000, म्हणजेच आउटस्टँडिंग किती राहिला? 8,000. हे शोधून काढलं आपण. त्याला म्हणतात डीम्ड ॲडजस्टमेंट. त्याची सेकंड एंट्री लायबिलिटीज भागावर. आज ना उद्या कधी ना कधी द्यावं लागेल लायबिलिटीज भागावर. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स कंसात लिहून टाकायचं आउटस्टँडिंग. नाही लिहिलं तरी चालते. आउटस्टँडिंग 8,000 आज ना उद्या द्यावं लागेल म्हणून. हे झाले डेबिट बाजू. आता क्रेडिट बाजू. ॲथोराइज शेअर कॅपिटल आपण लिहिलं नाही. इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटलचा आपण विचार केला होता. 8% डिबेंचर्स झालं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं नाव ट्रायल बॅलन्समध्ये दिलं असेल तर त्याला म्हणायचं बॅलन्स ऑफ प्रिव्हियस इयर. किती दिला आहे? 21,400. 21,400. नेक्स्ट बिल्स पेएबल लायबिलिटीज भागावर. बिल्स पेएबल 93,000. सन्ड्री क्रेडिटर्स 1,00,000.
1,77,000. सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट भागावर बाय सेल्स किती दिलाय बघा. सेल्स 12,35,000. 12,35,000 मायनस सेल्स रिटर्न असेल तर डेबिट भागावर राहील. डेबिट बाजू पूर्ण वाचली आपण, नव्हता बाहेर काढा. 12,35,000. 12,35,000. डिस्काउंट रिसिव्ड म्हणते. रिसिव्ड म्हणजे उत्पन्नाचं पद झालं. डिस्काउंट रिसिव्ड क्रेडिट भागावर दिला आहे. कोणतंही उत्पन्न प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट भागावर. डिस्काउंट रिसिव्ड कोणतंही उत्पन्न प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट भागावर 11,800. 11,800. नंतर डिबेंचर रिडम्शन फंड झाला आहे, याच्यावर समायोजना होती. प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेप्टर्स झाला आहे. प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेप्टर्स. रॉयल्टीज रिसिव्ड उत्पन्नाचं पद आहे. रॉयल्टीज रिसिव्ड. रॉयल्टीज रिसिव्ड 3,500 उत्पन्नाचं पद आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट भागावर रॉयल्टी मिळाली. रिडम्शन फंड इंटरेस्ट ऑन रिडम्शन फंड इन्व्हेस्टमेंट क्रेडिट भागावर दिला आहे. क्रेडिटची एंट्री क्रेडिटवर. लायबिलिटीज इज इक्वल टू क्रेडिट. पुंजीगत स्वरूपाची लायबिलिटीज आहे ही. पुंजीगत स्वरूपाची देयता आहे ही. इंटरेस्ट दिला म्हणते. इंटरेस्ट ऑन डिबेंचर रिडम्शन फंड इन्व्हेस्टमेंट. इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज भागावर रिडम्शन फंड. रिडम्शन फंड जेव्हा आपण लिहितो कुठं लिहितो? बॅलन्स शीटमध्ये. मग त्याचं व्याजसुद्धा बॅलन्स शीटमध्येच येते. रिडम्शन फंड इन्व्हेस्टमेंट. रिडम्शन फंड इन्व्हेस्टमेंट क्रेडिटवर दिला आहे. क्रेडिटची एंट्री क्रेडिटवर. डेबिटची एंट्री डेबिटवर. लायबिलिटी इज इक्वल टू क्रेडिट 2,000. अंडरलाईन करून ठेवते. त्याच्यावर लिहा लायबिलिटी. इंटरेस्ट ऑन डिबेंचर रिडम्शन फंड हा रेव्हेन्यू नेचरचा म्हणजे एका वर्षाचा नाही आहे खर्च, तो पुंजीगत स्वरूपाचा आहे. पुंजीगत स्वरूपाची लायबिलिटीज ही बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज भागावर येते. नंतर सेल प्रोसीड्स ऑफ मशिनरी झाला आहे. सेल प्रोसीड ऑफ मशिनरी समायोजना नंबर 5 होती. त्याच्यात विचारात घेतला आहे आपण 20,000. समायोजनेतही दिला होता 20,000. ट्रायल बॅलन्समध्ये दिला आहे 20,000. एकाच पदाच्या 2 नोंदी होणार नाही. झाला क्लास? ये नाश्ता करून घे.
घ्या बेरीज. तेरा लाख 15,750. 13,15,750. 13,15,750 काढा. ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट निघते 1,69,200. 1,69,200 ट्रान्सफर करा. ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट 80,750. ग्रॉस प्रॉफिट आहे 1,69,200. 1,69,200. लिटिल बाय लिटिल लिहिली होती ना पोयम, बाकीच्या गर्ल्सच्या नाही का माझ्या नंबर राहिला उद्या चेक करणार आहे म्हणते ते पोयम. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची टोटल घ्या. 1,84,500. 1,84,500. नेट प्रॉफिट 50,350. 50,350 ट्रान्सफर करा. बॅलन्स ऑफ करंट इयर. बॅलन्स ऑफ करंट इयर 50,350. टोटल घ्या 71,750. 71,750. बॅलन्स सी डी. बॅलन्स सी डी 2,750. 2,750. 2,750 ट्रान्सफर करा बॅलन्स शीटला. बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट 2,750. 2,750 घ्या बेरीज.
9,87,000 9,87,000 झालं गणित. 16 नंबरचं गणित होतं हे. डेंजरस प्रॉब्लेम होतं हे. ठीक आहे. घरी आरामात सोडवत जा गणित. 1 तारखेला 12 वाजता भेटू आपण ॲडव्हान्स सहित क्लासवर. 2,500 रुपयाचा पेमेंट घेऊन 12 वाजता भेटू.